क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामनिर्देशित उपबाजार करंजाड येथील कामगारांना हक्काचे काम व मजुरी न मिळण्याबाबत व खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी मापारी कामगारांना हक्काचे काम मिळण्याबाबत नाशिक इथं जिल्हाधिकारी यांना निवेदन साखळी उपोषण सुरू आहे। या निवेदनाद्वारे गेल्या 4 महिन्यांपासून बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या मिळत नसल्याने व्यापारी कामगारांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे। या व्यापारी कामगारांना दुसरा कोणताही उत्पन्नाचा पर्याय कामगारांना काम मिळावे यासाठी सदर व्यापारी कामगारांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सर्व कामगारांना न्याय मिळावा अशी जिल्हाधिकारी यांना विनंती। या आंदोलनात मापारी नागपूर मापारी प्रमुख हिम्मत पगार नागपूर प्रशांत देवे मापारी सटाणा कामगार संचालक सटाणा बाजीराव कामगार अध्यक्ष मापारी राजेश यांच्यासह सर्व माथाडी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी मोठ्या संख्येने महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी नाशिक। नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील माथाडी कामगारांच्या लेवीच्या संदर्भात गेल्या 14 ते 15 वर्षांपर्यंत असलेल्या प्रश्नावरती व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मिळणारी मजुरी बंद करून ती रोख स्वरूपात बाहेरील कामगारांकडून घेत आहेत। सदर मजुरी माथाडी कामगारांकडून पूर्व परिस्थिती बंद करून घ्यावी याबाबत आजचा हा संप आहे। ते संप नाही, ह्या विषयावरती संप केलेला नाही, आम्ही फक्त निवेदन दिले आहेत। संपात 2 सेंटरचे सहभागी आहेत, सटाणा नागपूर, जगदाळे सेक्रेटरी माथाडी युनियन। आम्ही कंटिन्यू हे संप चालू ठेवणार आहोत, तीव्र आंदोलन करणार। जगदीश भवन खरे माथाडी कामगार नागपूर मापारी सदर आंदोलन हे आमचं जवळजवळ 1 महिन्यापासून 1 एप्रिलपासून आमचं काम बंद आहे। आमचा लेवीच्या प्रश्नाचा निकाल हा माथाडी कामगार काढून लागलेला आहे। लेवीची रक्कम व्यापाऱ्यांकडे घेणं आहे म्हणून बाजार समितीने उपकामगार आयुक्तांनी व्यापाऱ्यांना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तुमच्याकडले असली थकीत लेवी मंडळात भरावी म्हणून नोटिसा दिल्या, परंतु लेवी भरणं दूरच आहे। त्याचा दुष्परिणाम असा झाला का त्या दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने असा ठराव केला की शेतकऱ्याच्या पावतीतून जी मजुरी आम्ही कपात करून देत होतो कामगारांना तीच त्यांनी बंद केली आणि म्हणून 1 एप्रिल तर आज 31 ऑगस्टपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही माथाडी कामगाराला प्रचलित पद्धतीने काम मिळत नाही। वेळोवेळी आंदोलने केले, निवेदने दिले जातात स्थानिक स्तरावर, परंतु आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनं दिले गेलेत आणि म्हणून आज आम्ही हा युनियनच्या वतीने इथं साखळी उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणून इथून पुढे कामगारांना प्रचलित पद्धतीने काम मिळायला पाहिजे, त्यांच्या हक्काची लेव्ही बोर्डात भरली पाहिजे आणि कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे। जवळजवळ 1 एप्रिलपासून सर्वच कामगार हे कष्टकरी, शेतकरी, दलित, आदिवासी, मजूर, भूमिहीन अशा क्षेत्रातील आहेत, परंतु बऱ्याच शाळांचे निकाल आहेत, बऱ्याच कामगारांचे पाल्य हुशार आहेत, परंतु 4 महिन्यापासून हाताला काम नाही, मजुरी नाही, त्याच्यामुळे मुलांची फी भरणे अवघड झालेले आहे। म्हणून एखाद्या साध्या संस्थेत हुशार विद्यार्थी असून सुद्धा आम्हाला त्या संस्थेत त्या मुलांना शाळेत टाकावं लागलं। म्हणून इथून पुढे जी मजुरी आहे, जे काम आहे, जोपर्यंत आम्हाला हक्काचं काम मिळत नाही, प्रचलित पद्धतीनेच काम मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे, असं मी माथाडी युनियनच्या वतीने सांगतो। जय महाराष्ट्र। माझं नाव उदय पोपटराव सोनवणे, मी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माथाडी कामगार आहे। गेल्या 4 महिन्यापासून
आमच्या बाजार समितीतलं माथाडी कामगारांच्या हाताचं काम व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद आहे. 2008 साली पासून जो लेवीचा निकाल न्यायालयात न्यायप्रविष्ट होता, त्या न्यायप्रविष्ट असलेल्या लेवीचा निकाल लागल्यानंतर उपकामगार आयुक्त साहेबांनी सर्व व्यापाऱ्यांना लेवी भरण्यासंदर्भात नोटिसा दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने लेवी भरायची नाही याच दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी आडमुठे धोरण घेतलं आणि गेल्या 4 महिन्यापासून आमचं काम बंद केलेलं आहे. जोपर्यंत त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार श्रमजीवी कल्याण कायद्यानुसार, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार आम्हाला माथाडी कामगारांना खाजगी बाजार समितीतसुद्धा काम मिळावे अशी तरतूद असून देखील व्यापारी मनमानीप्रमाणे कारभार करतात आणि आमचं काम व्यापाऱ्यांनी बंद केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्वजण सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचप्रमाणे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नामपूर उपबाजार करंजाड असे सर्व माथाडी कामगार या ठिकाणी आम्ही आजपासून आमरण साखळी उपोषणाला बसत आहोत. त्याचप्रमाणे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढील देखील आंदोलन आम्ही तीव्र करू, हेच आम्ही आमच्या युनियनच्या वतीने आपणास सांगू इच्छितो. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.